हे बघ हे बघ ना किती छान दिसते. हे बघ ना रडतोय ना. तर हॅलो हाय नमस्कार, मी पूनम माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर मोठ्या मुलाला शाळेतून घेऊन चाललेले आहे आणि छोटा रडतोय. तो जरा आजारी आहे, 2-4 दिवस झालं. तर आता ठीक आहे, काय चालायचं ते सांगून काय संपणार नाही आहे. काय म्हणतात, सातच आहे आता. लहान पोरं आजारी पडायची. पावसाळा आहे म्हटल्यानंतर लहान पोरं आजारी पडणार आहे, इकडं तिकडं होतच राहणार आहे. तर जास्त काही त्याच्याकडे लक्ष, तरी त्याला दवाखान्यातनं आणलेलं आहे सकाळी. पूर्णपणे त्याच्याकडं माझं लक्ष आहे, असतंय, एवढं काही हे नाही आहे. पण कसं आहे, सगळ्या कामांकडे पण लक्ष द्यावं लागतं. तो दुसरा मोठा मुलगा आहे, त्याला पण शाळेत सोडायचं, छोट्याकडे बघायचं, त्याच्याकडे लक्ष द्यायचं वगैरे. इकडून चल, तिकडे काय आहे. तर असं असतंय चालू. तिथून नको उडी टाकू. इकडं मागे चाल ना, बघ दुसते तू. हे बघ. तर असं चालू असतं बरं का. मग काय जास्त टाईम मिळत नाही आहे व्हिडिओ वगैरे काढायला. घरात गेलं की सतत छोटा मुलगा माझ्याकडे असतो, त्यामुळे जास्त व्हिडिओ काढायला मिळत नाही. गपणारे दादा. म्हणून मग मोठ्या मुलाला शाळेतनं घ्यायला गेली की मग त्याला एकतर त्याला शाळेत सोडून घेऊन येताना तरी, नाहीतर मग त्याला शाळेतनं घरी घेऊन येताना तरी, असं टायमिंग असतं आहे आमचं व्हिडिओ काढायचं. आणि ह्याच टायमिंगमध्ये काढते, कारण घरात गेल्यानंतर हा छोटा आजारी आहे. मग तो काही अंग सोडत नाही, सारखा रडत असतो आणि त्याला औषध वगैरे पण पाजायचं असतं, त्याच्यामुळं जास्त काही एवढा टाईम मिळत नाही. आणि म्हणून मग असंच मी व्हिडिओ काढायला आत्ता तर असाच व्हिडिओ काढायला लागले. कारण काय होतं आहे माहिती आहे का, तुमचं बॅकग्राऊंड किंवा तुम्ही कुठे आहे, नंतर घरात काय काम करताय का किंवा बाहेर करताय का, ह्याच्याशी काही खरंच मॅटर करत नाही बरं का. कारण माझे पण असेच 2 वर्ष वायाला गेले, 2 ते 3 वर्ष वाया गेलेत की चांगलं बॅकग्राऊंडच नाही आहे. नंतर लोक बाहेर काढलं तर लोक काय बोलतील, लोक आपल्याला बघतील वगैरे, असं सतत चालू असायचं बरं का. पण मग नंतर आत्ता मी हा विचार करणं सोडून दिले की कोण मला बघतं आहे, कोण मला काय बोलतं आहे, कोण मला काय म्हणतं आहे, काय नाही, हा विचार करायचा मी पूर्णपणे सोडून दिलेला आहे. आणि बिनधास्तपणे मी व्हिडिओ काढत असते. आता मोठा मुलगा खेळतो आहे, त्याच्यामुळे त्याला थोड्या वेळाने क्लासला सोडायचं आहे. म्हणून मग आता थोडा वेळ इथंच एक 10 मिनटं तरी इथंच खेळून द्यायचा आणि मग नंतर घरी घेऊन जायचे. मग घरी गेलं की फ्रेश होऊन मग नंतर त्याला क्लासला जायचं आहे, त्याच्यामुळं 5 वाजता त्याचा क्लास आहे ना. मग त्याच्यामुळं दररोज नसतो बरं का, आठवड्यातनं कधीतरी 2दाच असतो. तर मग जास्त काही नसतो आहे क्लास त्याला क्लासला जायचं आहे. आणि म्हणून मग इथं थोडं, आणि माझ्या पोरांना बाहेर खेळायला खूप आवडतं ना, त्यामुळं मग खेळायला जास्त टाईम मिळत नाही. म्हणून मग मी असंच पोरांना घरी जाताना, शाळेतून घरी जातानाच घेऊन जाते त्यांना, असंच खेळायला सोडते. ते असेच खेळत मग घरी घेऊन जाते. एक 15-20 मिनटं लेट जातो मी, 15-20 मिनटं, कधी अर्धा तास लागतो लेट जातो. पण व्हिडिओ बनवायचा असं म्हणजे व्हिडिओ बनवणं किंवा असं हे करणं, आत्ता पहिले मी घाबरायचे किंवा पहिले मला असं जास्त असं वाटायचं की आपल्या पाठीमागं बॅकग्राऊंड नाही चांगलं, मग आपलं कसं दिसतील व्हिडिओ, आपल्याकडे लाईट नाही आहे चांगली किंवा अशा बऱ्याच गोष्टी होत्या. त्या गोष्टींमुळं मी व्हिडिओ नव्हते काढत. पण आता सध्या काही नाही, जे असेल जसं असेल तसं मी व्हिडिओ काढते. आणि ह्याच गोष्टीमुळं ना माझे 3 वर्ष वाया गेले. म्हणलं ना की मला बॅकग्राऊंड चांगलं पाहिजे किंवा मला काय दे, तिकडं नाही, ते चालू नाही आहे, नाही ते पाणी मारलं सगळं. बघ ना, इकडं ग्राउंड आहे बरं का, ते खेळायला पोरांना, पण ते अजून नवीन आहे, अजून लोक एवढी राहायला इकडं आलेली नाहीत. आणि नको पडीची, ते बघ सगळं पाणी मारलेलं आहे. तर नवीन आहे आणि लोक अजून इकडं काही राहायला आलेले नाहीत इतके, त्यामुळं गाड्याही कमी असतात. त्याच्यामुळं पोरांना मी सोडते बाहेर. आणि मला खरंच घरात कामांमुळं वगैरे, पोरांमुळं, छोटा हा आजार येतो, खूप रडतो, तर त्याला घ्यावं लागतं. नको बाळा, तर ठीक आहे, जाऊन नुसतं लगेच ये.
तर घ्यावं लागतं ही म्हणून मला घरात नाही जमत बरं का. आता मी व्हिडिओ काढायचे वगैरे ही म्हणून किंवा शाळेत मोठ्या मुलाच्या शाळेत आज सकाळी मीटिंग होती म्हणून साडी घातली तर मी जास्त करून व्हिडिओ बनवते. पण आज असं झालं की अख्खा दिवसभर मी झालं साडी घातली तरी पण मला एकही व्हिडिओ काढायला म्हणजे एवढा जमला नाही आहे आणि काढता आलं नाही का. तर हा मुलगा त्याला दुपारी आम्ही दवाखान्यात घेऊन आलो आहे आणि आल्यानंतर मग तो खूप रडत होता. त्याला जुलाब होत आहेत ना पूर्ण असं पाण्यासारखेच होत आहेत त्याच्यामुळे त्याला असं विकनेस पण पूर्णपणे आलेला आहे. जातो तू जा. ए दादा नको एवढं जास्त वेळ करू, चल पटकन. आता आणि एक गंमत अजून अशी झालेली आहे की मी त्याला घ्यायला घरातून बाहेर निघले तोपर्यंत ऊन होतं आणि अचानक मध्ये खाली आले तर पाऊस यायला लागला. त्याला घेतलं थोडासा एकच मिनटं आम्ही खाली आलो, त्या स्कूलमधनं थोडं पुढं आलं असेल तोपर्यंत पाऊस येत होता आणि आता पूर्णपणे पाऊस संपून ऊन पडले. तर असं झालेलं आहे सगळं. असं होतं आहे नेमकं आज दिवसभर ऊन होतं, आज पाऊस नव्हता अजिबात कसलाच. जा ना पिलू जा खेळायला. ए भास्कर चल. तर पोरांच्या मधून वगैरे नाही एवढं जमत व्हिडिओ वगैरे काढायला, तरी पण पूर्णपणे ट्राय करत असते आणि माझं लक्ष असतं आहे बरं का पूर्णपणे. किंवा मी आत्ता खूप लक्ष द्यायला लागले कारण ऑलरेडी म्हणलं ना माझे 3 वर्ष वाया गेले. 3 वर्ष मी थांबलेच पूर्णपणे थांबलेच आणि मी विचार करायचे सतत की आत्ता चालू करू पण नंतर असा विचार यायचा की नाही पाठीमागं बॅकग्राऊंडच कसं आहे, आपल्या घरात कसं आहे, भांडे आपले असे असतात तसे असतात. पण हा विचार मी आता करत नाही आहे बरं का. आता जिथं असेल जसं असेल तसं मी करत असते ट्राय. तर हेच आहे की कोणतीही गोष्ट तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही थांबू नका, सुरुवात करा आणि ती कंटिन्यू ठेवा. किती अडचण आली कसंही असू द्या, लोकांनी नावं ठेवू द्या तुम्हाला किंवा लोकांनी बोलू द्या, कारण जे लोक नावं ठेवतात ना तीच नंतर तुम्ही जेव्हा सक्सेसफुल होता किंवा तुम्ही जेव्हा यशस्वी होता ना त्या गोष्टीमध्ये तेव्हाच तीच लोक तुमचं कौतुक करतात. ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बरं का. आणि तुमचं काम हे तुम्ही कंटिन्यू करत राहा. हे मी आता करायचा प्रयत्न करते पण लहान मुलं असल्यामुळं आणि दुसरं कोण घ्यायला नसल्यामुळं ना पूर्णपणे मला मुलांकडे लक्ष द्यावं लागतं आणि माझ्या म्हणजे इकडं रीलकडं किंवा व्हिडिओकडं दुर्लक्ष होतं बरं का, करता येत नाही. तरी पण त्यातनं पण मी पूर्णपणे ट्राय करत असते की आपला व्हिडिओ एकतरी यूट्यूबला रोजचा पडला पाहिजे. आणि थोडीशी आता हिंमत पण आली आणि भीती पण नाही वाटत म्हणजे पब्लिकमध्ये व्हिडिओ काढायचे किंवा तेवढा कॉन्फिडन्स पण आला आहे. त्याच्यामुळं काही नाही वाटत आहे. आणि तुम्ही पण घाबरू नका, थांबू नका. एखाद्या गोष्टीचा विचार केला तर नक्की गोष्टीची सुरुवात करा आणि त्या गोष्टी करायला चालू करा, कारण थांबला तो संपला म्हणतात ना तसं आहे. पण मी थांबले ते संपलेच होते 3 वर्षात. मी पण इंस्टाला रील मी काढत होते, इंस्टाला मी व्हिडिओ बनवत होते बरं का. पण इकडं मला यूट्यूबला सगळं व्हिडिओ करायला आणि बनवायला मला जमत नव्हतं की ब्लॉग काढायला. तर आत्ता मी सुरुवात केलेली आहे. तर जे नवीन असतील ना चॅनलला तर त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक शेअर पण करत जावा. आपला चॅनल नवीन आहे, पहिला जुना चॅनल होता पण तो आपल्या एका चुकीमुळं तो चॅनल गेलेला आहे आणि आता नवीन सुरुवात केलेली. आता म्हणजे म्हटलं तर वर्ष होत आलं बरं का त्या पण चॅनलला, पण त्याच्याकडे एवढं मी लक्ष देत नव्हते. आता लक्ष द्यायला लागले आणि काही बॅकग्राऊंड आहे काय ह्याच्याकडे अजिबात विचार करू नका. तुम्हाला जर पुढं जायचं असेल ना तर पहिल्यांदा प्रत्येक गोष्टी तुम्ही कोणत्याही गोष्टीची सुरुवात करा. तुम्हाला जर पुढं जायचं असेल ना तर लोक नावच ठेवणार आहे आणि तुम्हाला बोलणारच आहेत. म्हणजे लोकांचं तर सोडा, आपल्या घरातलेच आपल्याला नकार देतात, घरातलेच आपल्याला अडवतात, घरातलेच लोक आधी मागं खेचतात म्हणजे हे करू नको ते करू नको असं करतात. पण तुम्ही थांबू नका. ज्यावेळेस तुम्ही सक्सेसफुल होता आणि ज्यावेळेस तुम्ही खरंच त्याच्यामध्ये खरंच काहीतरी मिळवता किंवा काहीतरी कमवता ना तेव्हा तेच लोक तुमच्या मागे टाळ्या वाजवायला उभे राहतात. जे लोक तुम्हाला शिव्या घालत असतात किंवा जे लोक तुम्हाला वाईट बोलत असतात किंवा जे लोक तुम्हाला नावं ठेवत असतात तेच लोक
तेच लोक ना तुम्हाला टाळ्या वाजवायला पाठीमागं उभं राहिलेले असतात. तर कोणत्याही एवढंच सांगेन जाता जाता की कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करायची असेल आणि तुम्हाला ती जर गोष्ट करायला आवडत असेल ना तर तुम्ही ती गोष्ट नक्की करा बरं का. आणि थांबू नका, कोणाचं ऐकू नका. तुम्हाला जर त्या गोष्टीत कॉन्फिडन्स असेल ना की आम्ही ती गोष्ट करू शकतो किंवा करू शकते, तर तुम्ही बिनधास्त करा आणि थांबू नका. जशी मी थांबले आणि माझे 3 वर्ष वाया गेले. 3 वर्ष अक्षरशः खरंच सांगते, 3 वर्ष वाया गेले. मी 3 वर्ष माझे वाया गेले. पण आत्ता इतका कॉन्फिडन्स आला आहे ना की बस असं. ते पण मी इन्स्टाचे रील थांबवले नाहीत म्हणून एवढा कॉन्फिडन्स आला. आणि आता मला काहीच नाही वाटत व्हिडिओ काढायला किंवा व्हिडिओ बनवायला आणि पब्लिकमध्ये बोलायलासुद्धा मला काहीही वाटत नाही आहे. आत्ता पण मी व्हिडिओ काढते तर बरेच लोक माझ्या आजूबाजूला आहेत, ते बिल्डिंगांची कामं चालू आहेत वगैरे, पण मला खरंच नाही काय वाटत. आणि बिनधास्त आपण आपलं काम करत राहायचं. सो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.